नमस्कार, मी विशाल सोमनाथ कानगुडे, राहणार सौंदर्य, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। मी आमरण उपोषणला दिनांक 15/8/2026 रोजी सौंदर्य ग्रामपंचायत कार्यालय सौंदर्य येथे बसत आहे। कारण माझी मागणी अशी आहे की सौंदर्य गावात ग्रामपंचायतने जो आरो प्लांट बसवलेला आहे तो आरो प्लांट 24/10/2024 रोजी बसवला असून ग्रामपंचायतने त्याचे 3.5 लाख रुपयाचे बिल काढले आहे। परंतु गेली 2 वर्ष झाला हा आरो प्लांट बंद अवस्थेत असून त्याच्यामुळे सौंदर्यातील नागरिकांचे स्वच्छ पाणी मिळत नाही, त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे। तसेच या आरो प्लांटमध्ये संबंधित ग्रामसेवक गोहाडे साहेब आणि संबंधित ग्रामपंचायतमधले सरपंच आणि इतर सदस्य या आरो प्लांटला कारणीभूत आहेत। कारण यांनी आरो प्लांटचे बसवण्यासाठी 3.5 लाख रुपयाचे बिल काढले आणि आरो प्लांट चालू केलेला नाही। आणि मी संबंधित तक्रार केल्यानंतर तहसीलदार, BDO, कलेक्टर यांना लिखित निवेदनं देऊन किंवा लिखित तक्रारी केल्या, परंतु त्याला काय म्हणजे त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही, BDOकडनं किंवा संबंधित तहसील कार्यालय यांच्याकडून। मग मी आमरण उपोषणाची नोटीस दिली असता संबंधित ग्रामपंचायतने म्हणजे ग्रामसेवकने माझा अर्ज निकाली काढण्यासाठी परत त्यांनी कारण दिलं मला की उन्हाळ्यात पाणी टंचाई असल्यामुळं बंद अवस्थेत होता। परंतु हा आरो प्लांट एकही दिवस चालू केलेला नाही आणि एकही दिवस चालू नसताना आरो प्लांट यांनी परत याचं म्हणजे दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी कोटेशन घेतलं 80,000चं 81,000 त्याचं कोटेशन घेतलं त्यांनी। म्हणजे पहिले 3.5 लाख रुपये घेऊन ग्रामपंचायतनं खर्च दाखविला आणि प्लांट बसवला। परंतु परत आता मी दुरुस्तीचं म्हणजे मी त्याची तक्रार केल्यानंतर त्यांनी परत आणि त्याचं दुरुस्तीचं कोटेशन मागवलं। म्हणजे चालू न करता परत आणि त्याच्या दुरुस्तीवर बिल करणार 80,000 ग्रामपंचायत आणि तो दुरुस्त करून चालू करणार। म्हणजे ग्रामपंचायतचं जवळजवळ 4.5 लाख रुपयाचं नुकसान करणारी। आणि आरो प्लांट हा कोणत्याही कंपनीचा घेतला तर तो 1.5 ते 2.25 लाख रुपयामध्ये चालू होतो। हा माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे, म्हणजे चालू करण्याचे कोटेशन जरी मागवलं कुठल्याही कंपनीचं, टाटाचा असेल, ब्ल्यू स्टारचा असेल किंवा बाकीच्या इतर कंपनी असतील कोणत्याही, ते 1.5 ते 2.25 लाख रुपयामध्ये चालू होतो। परंतु ग्रामपंचायतनं 3.5 लाख बिल काढलं त्याचं, पण आरो प्लांट काय चालू ठेवलेलं नाही, म्हणजे चालूच केलेलं नाही। आणि आता मी अर्ज वारंवार तक्रारी करून आता चालू उपोषणाला बसतोय म्हणल्यानंतर यांनी आरो प्लांट चालू करण्याची म्हणजे कोटेशन मागवलं, परत त्याच्यावर खर्च 80,000 करणार। म्हणजे याला संबंधित माझ्या एवढ्या 4 मागण्या आहेत की सौंदर्य ग्रामपंचायतीतील आरो प्लांटची कामाची स्वतंत्र आणि निष्पक्षपणे चौकशी करावी, पहिली माझी मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे माझी की सौंदर्याचे ग्रामविकास अधिकारी गोहाडे साहेब व संबंधित त्या तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन सदस्य यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जो कोणी दोषी असेल या आरो प्लांटवर त्याच्यावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। त्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर म्हणजे जोपर्यंत या आरो प्लांटची संबंधितची चौकशी होत नाही तोपर्यंत ग्रामसेवकाला म्हणजे निलंबित करावं किंवा बडतर्फ करावं चौकशी होईपर्यंत। आणि हा जो आरो प्लांटचा जो चौकशी अहवाल आहे तो ग्रामसभेपुढं ठेवण्यात यावा, अशी माझी मागणी आहे। जर या मागण्या नाही झाल्या तर मी
मागण्या मान्य नाही झाल्या तर मी 15/8/2026 सौंदर्य ग्रामपंचायत कार्यालय येथे आमरण उपोषणास बसणार आहे. तरी याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि राहिलेला जो काय कालावधी आहे 2-4 दिवसाचा, यामध्ये आरो प्लॅन्ट चालू करून गावाला शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, ही माझी ग्रामपंचायतला नम्र विनंती आहे. धन्यवाद.